धम्मपद, नववं यमक, 17वी गाथा. इध तप्पती पेच तप्पती, पापकारी उभयत्थ तप्पती, पापं कथन्ति तप्पती, भियो तप्पती दुर्गतिं गतो. याचा या ज्याचा आपण संदर्भ घेतो त्यातला अर्थ मी वाचून दाखवतोय. पाप करणारा दोन्ही ठिकाणी संतप्त होतो, या जगात पण आणि परलोकात पण. मी पाप केले आहे या विचाराने संतप्त होतो आणि अधोगतीला प्राप्त होऊन अधिकच संतप्त होतो. आता शब्दशः याचा थोडासा आपण अर्थ पाहूया. हा जो अर्थ याच्यात दिलेला आहे गाथेचा, त्याच्याशी आपण सहमत व्हायलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे मी तरी सहमत नाही. कारण काही शब्दाचे अर्थ जे आहेत ते त्यांना जसे वाटले तसे त्यांनी केलेले आहेत. पण एक एक शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर बघूया काय अर्थ लागतो त्याचा. इध आणि पेच्छ म्हणजे इथं आणि तिथे. पेच्छ म्हणजे परलोकात असाही पण अर्थ केला जातो. इध म्हणजे इथं, जसं आपण मराठीत इथं म्हणतो. आणि पेच्छ म्हणजे परलोकात, किंवा त्याचा वेगळा अर्थ पण होऊ शकतो. पण आपण इथं आणि तिथं, म्हणजे इथं आणि तिथं म्हणजे कसं, की असं कर्म करणारा जिथं जाईल तिथं त्याच्या पाठीमाग त्याचा परिणाम येतो, तो कुठेही असो. म्हणून मी तरी त्याचा अर्थ असा घेतो, इथं किंवा तिथं म्हणजे कुठे असो, आपण कुठे असो, किंवा पाप करणारा, वाईट कर्म करणारा किंवा चांगलं कर्म करणारा कुठेही असो, त्याच्या पाठीमागे त्याचे परिणाम येतात. जसं आता आपल्याला धम्मपदातली पहिली गाथा सांगते. वाईट कर्म केलं तर दुःख पाठीमागे येतं. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्याच्या पायामागे गाडीचं चाक येतं, आणि चांगलं कर्म करणाऱ्याच्या पाठीमाग सुख, आनंद, सुख अशा प्रकारे चालतं, जशी त्याची स्वतःची सावली किंवा छाया. आता पहिल्या धम्मपदातला यमक मधला जो मनोकुपंगमा धम्मा, पहिली आणि दुसरी गाथा जी आहे ना, ती फार महत्वाची आणि सेंट्रल पॉइंट आणि कर्म विपाक सांगणारी आहे. आता कर्म विपाक म्हणजे कर्माचे परिणाम, आणि कर्म म्हणजे कृती, ऍक्शन, कायिक वाचिक मानसिक कृती, त्याला कर्म म्हटलेलं आहे. कर्म म्हणजे ज्याला जे लोक कर्म नशीब अशा अर्थाने शब्द वापरतात, तो कर्म, तो अर्थ इथे किंवा बुद्धांना पण अभिप्रेत नाही. कर्म म्हणजे कर्म, कृती. आणि कृती कायिक वाचिक कायिक वाचिक पातळीवर घडत असते, आणि त्याच्या पाठीमागे मन किंवा चित्त असतं. म्हणून कायिक वाचिक मानसिक कर्म असं म्हटलं जातं. तर इथं सुद्धा तो कर्मविपाकच सांगितलेला आहे. विपाक म्हणजे परिणाम, कर्माचा परिणाम, कर्माचा परिणाम. आता काय कर्म आहे, काय कर्म आहे? पापकारी म्हणजे पापकर्म. तो पापकर्म करतो, तो दोन्हीकडे तापतो, संतप्त होतो. आता पापकर्म काय आहे, तर हे चित्ताशी संबंधित आहे. कारण चित्त हेच पाप आणि पुण्याचं उगमस्थान आहे. कारण चित्तामध्येच जो लोभ आणि द्वेष असतो, म्हणजे पाहिजे आणि नको या इच्छा आणि अतिरिक्त तृष्णा, या ज्या दोन नकारात्मक भावना म्हणू आपण याला, लोभ आणि द्वेष, यानं चित्त पेटलेलं असतं. म्हणजे चित्ताग्नी म्हटलेलं आहे त्याला. चित्ताला अग्नी म्हटलेलं आहे. चित्तामध्ये जो काम आणि
म्हणजे इंद्रिय तृष्णा जो आहे, काम आणि द्वेष, तर कामाग्नी आणि द्वेषाग्नी हे चित्ताग्नीमध्ये येतात. काम आणि म्हणजे इंद्रिय तृष्णा म्हणजे लोभ आणि द्वेष हे जर चित्तामध्ये आहेत, तर कामाग्नी आणि द्वेषाग्नी, रागाग्नी आणि द्वेषाग्नी किंवा लोभाग्नी आणि द्वेषाग्नी हे दोन्ही चित्तामध्ये आहेत, म्हणजे चित्त हा अग्नी आहे. आणि अग्नीमुळे ताप आहे. ही आपण गोष्ट लक्षात घेऊ. अग्नीमुळे, कारण कोणत्याही तापामागे, तपामागे अग्नी असतो. अग्नीमुळेच उष्णता आहे. अग्नीमध्ये उष्णता आहे, आणि उष्णतेमध्ये ताप आहे, तपणे आहे, तापणे आहे. तर जिथं लोभ आहे तिथं ताप आहे, जिथं द्वेष आहे तिथं ताप आहे, म्हणजे तापणे आहे, तपणे आहे. आणि जिथं लोभ द्वेष आहे तिथं पाप कर्म आहे, म्हणजे पाप कर्मामुळे माणूस तापतो, वाईट कर्मामुळे तापतो, संतप्त होतो. संतप्तामध्ये आणखीन तापण आहे, आणखीन जास्त तापण आहे. संतप्त म्हणजे जास्तच, पण त्याच्यामध्ये तापच आहे, तपच आहे. आणि तप हा पापाचा परिणाम आहे, वाईट कर्माचा परिणाम आहे, तापणे. म्हणून ध्यानाला पण तप म्हणतात. तर ध्यानामध्ये अपेक्षाच आहेत, कारण तिथं काहीतरी पाहिजे असतं आणि काहीतरी नको असतं. तिथं माणूस ध्यान देतो. म्हणजे रागाच्या गोष्टीवर, म्हणजे लोभाच्या विषयांवर पण माणसाचं मन असतं, तिथं ध्यान असतं. आणि नको त्या गोष्टीवर पण ध्यान असतं, म्हणजे लोभाकडे पण ध्यान असतं आणि द्वेषाकडे पण ध्यान असतं, अटेन्शन असतं. लोभाची गोष्ट पाहिजे पाहिजे पाहिजे, याच्यासाठी त्या ध्यानामुळं तो, किंवा त्या लक्ष अटेन्शन असल्यामुळं ती प्राप्ती करण्यासाठी धडपड चालते. जे पाहिजे, ज्याचा लोभ आहे, तिकडे मनाचं, चित्ताचं लक्ष असतं. आणि ते पाहिजे 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 म्हणून आपलं सगळं हे शरीर हे मिळवण्यासाठी सक्रिय असतं. आणि जे नको असतं, ज्याचा द्वेष असतो, ते हटवण्यासाठी, दूर करण्यासाठी, किंवा त्याला नष्ट करण्यासाठी, त्याचा विध्वंस करण्यासाठी हे शरीर सक्रिय असतं. आणि शरीर म्हणजे वाणी आणि कर्म दोन्ही आलं, हे कर्म. तर जसं चित्त असतं, तसंच हे शरीर आणि वाणी कर्म करते. जसं मन असतं, विचार जसे असतात, भावना जसं असतात, तशीच वाणी असते, तसंच कर्म असतं, आणि तसे त्याचे परिणाम असतात. तर इथं पण कर्मविपाक सांगितलेला आहे, की जो वाईट कर्म करतो तो तापतोच, कारण त्याचं ध्यान त्याच्याकडे असतं. आणि त्याच्या उलट तिथं त्याचं भान असतं, ज्याची सती असते, जागृती असते, तिथं त्याला कळतं हे वाईट कर्म आहे, हे पाप कर्म आहे. आणि ह्याच्यातून हा अग्नी प्रज्वलित होतोय, याचं पण भान येतं. त्याच्यामुळे तो ताप आहे, म्हणून तो संताप आहे. तर सोपं सूत्र इथं परत लक्षात आणून दिलेलं आहे, की वाईट कर्म केलं की माणसाला ताप होतो, तप्तता येते. आणि जो तापतो म्हणजे पापकर्म करतो, तो इथंही तापतो, आणि जिथं जाईल तिथं तापतो. जिथं जिथं जाईल तिथं तो डिस्टर्ब असतो, विचलित असतो. कारण त्याचं चित्त विचलित असतं, म्हणून वाणी विचलित असते, शारीरिक कर्म विचलित असतं, विचार विचलित असतात. चित्त कंप पावतं असं म्हटलं, चित्तं कंपती. तर ते चित्त कंप पावतं, आणि त्याचा संताप असतो, त्याचा तप असतो, म्हणजे जिथं हीट असते, उष्णता जिथं आहे, तिथं ते वाईट कर्मच आहे, म्हणजे इच्छा आहेत, तृष्णा आहेत, लोभ आहे किंवा द्वेष आहेत, असं याचा एकूण अर्थ निघतो. आणि जेवढं जास्त पापकर्म चालतं, करत राहतो व्यक्ती,
तर मी पाप केलं, मी पाप केलं, हे त्याच्या मनात जे चालतं. मी पाप के पापन मी कथंती, मी पाप केले, मी पाप केलं, असा विचार करून तो आणखीन तापतो, आणखीन संतप्त होतो. आणि त्याचा परिणाम दुर्गतीला जाणं आहे, म्हणजे वाईट अवस्थेला जाणं आहे. कारण या तापाचा परिणाम काय आहे? जाळणं आहे. या अग्नीचा परिणाम जाळणं आहे. मग आता जसं याच्यामध्ये ग्रंथांमध्ये आलंय, बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये पण आलेलं आहे, इंद्रिय जळतात म्हणे. चक्षुर इंद्रिय जळत आहेत, कर्ण इंद्रिय जळत आहेत, घ्राण इंद्रिय म्हणजे नाक, घ्राण इंद्रिय जळत आहे, जिव्हा इंद्रिय म्हणजे जीभ जळत आहे, काया इंद्रिय म्हणजे ही त्वचा जळत आहे. कारण तिथं चित्तानुसार ते डिमांड आहे, मागणी आहे. त्या तापाचा परिणाम इंद्रियावर होतो, म्हणून चक्षुर इंद्रिय जळत आहेत, कर्ण इंद्रिय जळत आहेत, घ्राण इंद्रिय जळत आहे, जिव्हा इंद्रिय जळत आहे, काया इंद्रिय जळत आहे. कारण चित्त जळत आहे, कारण लोभ द्वेष जळत आहे. म्हणून ताप आहे, तो संताप आहे. त्याच्यामध्ये ध्यान पण आहे. हे ध्यानामध्ये पण बघा, माणूस तापतो, गरम होतो. कारण तिथं काहीतरी डिमांड आहे, काहीतरी पाहिजे. शांतही बसतो, डोळे बंद करून शांतही बसतो, पण काहीतरी मिळवण्यासाठी, म्हणजे चित्त तिथं चाललंय, काहीतरी पाहिजे त्याला. शांततेची पण तृष्णा असते, आणि तृष्णेने शांतता मिळत नाही. आणि शांततेसाठी तृष्णा असते. शांततेची इच्छा बाळगून, तृष्णा बाळगून कधी शांतता मिळत नाही. म्हणजे शांततेवर ध्यान करून कधी शांतता मिळत नाही. चित्त अशांत कशामुळे होतं? ते लोभ आणि द्वेष याचं भान पाहिजे, याची सती पाहिजे. म्हणून सती जागृती बुद्धांनी सेंट्रल पॉइंट मानलेला आहे, असं माझं अनुभवातून मत आहे. म्हणून शेवटचा संदेश जो आहे, अप्पमादेन संपादेत, जे सांगितलं ते दुसरं काहीच करू नका, जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा. तिथं ध्यान करा असं नाही सांगितलं. ध्यान सिद्धार्थ गौतमांनी करून पाहिलं, त्याच्यात ते अपयशी ठरले म्हणून ते सोडलं. आणि आणखीन ताप त्यांनी स्वतःला दिला, ती आत्मक्लेशाची तपश्चर्या आहे. तिथं आणखीन ताप झाला. आणि तो संताप इतका, तो ताप आणि संताप इतक्या टोकाला गेला, कारण सगळं त्रासच दिला स्वतःला, क्लेश दिले स्वतःला. तर ते इतक्या टोकापर्यंत दिले, तर तो संताप वाढत 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 गेला. सगळं जणू काही शरीर खंगून गेलं, त्याच्यामुळे खंगून गेला अक्षरशः. मृत्यू जवळ येऊन ठेपला, चक्कर येऊन पडले, मृत्यू जवळ येऊन ठेपला. तशात त्यांना ते अन्न मिळालं, सुजाताचं. म्हणून पुन्हा ऊर्जा निर्माण झाली. म्हणजे खंगून गेलेलं जे शरीर आहे, आणि गर्भगळीत झालेलं जे चित्त आहे, मन आहे, त्याच्यामध्ये पुन्हा ऊर्जा निर्माण झाली. आणि मग चिंतन सुरू झालं, की मी काय काय केलं, कुठे कुठे बरोबर केलं, कुठं कुठं चुकीचं केलं. मग तिथं ते म्हणतात की दोन टोकं आहेत, काम सुखल्लिका अनुयोगो, अत्त केलं मथानुयोगो. नुसत्या इंद्रिय तृष्णा पाहिजे 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 पाहिजे, त्याच्या मागे धावत सुटलो, आणि नको 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 म्हणून नष्ट करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी, तिथून पळ काढण्यासाठी धावत सुटलो. दोन्हीकडे धावपळच आहे, पाहिजे आणि नको मध्ये, लोभ आणि द्वेषामध्ये, राग आणि द्वेषामध्ये धावपळ आहे, आणि पळापळ आहे. आणि तिथं ताप आहे. तर तापाने ताप कमी होत नाही, तपाने ताप कमी होत नाही, तपाने ताप वाढतो उलट. म्हणून आपण पाहतो कितीतरी, म्हणजे अनेक वर्ष ध्यान करणारे लोक थोडा अप्रिय गोष्टी घडल्या की चिडतात, पण खूप चिडतात.
सामान्य माणसापेक्षा जास्त चिडतात. तुमचा अनुभव असेल, माझा तर अनुभव आहे. जी माणसं तथाकथित आध्यात्मिक मार्गावर आहेत ते खूप संतापतात पण, आणि सामान्य माणसापेक्षा कधी कधी वाईट कामं ते करतात. जेलमध्ये असलेले साधू संत सध्या पाहतो आपण. ते त्याचंच कारण आहे. कारण ते भानावर नसल्यामुळं ध्यान करतात पण भान नाही, सती नाही, जागृती नाही. तर हे लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत आता, कारण आता आपण बरेच वर्ष ज्ञान आणि ध्यान याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. ज्ञान आणि ज्ञान मिळतं, पण ज्ञानाची समज जोपर्यंत येत नाही, म्हणजे प्रज्ञा, तोपर्यंत ज्ञान कळत नाही. ते केवळ संग्रह आहे. तो ज्ञानाचा संग्रह आहे, मेमरीमुळे संग्रह आहे. आणि ध्यानामध्ये अडकला की तो मग हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. पुण्य पण पाहिजे म्हणतो, पाप नको म्हणतो, पुण्य पाहिजे म्हणतो. पण पाप कशामुळे घडतं याचं भान जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत पाप कर्मापासून सुटका नाही. म्हणजे शिलाचरण होऊ शकत नाही. शिलाचरण तेव्हा शक्य आहे जेव्हा माणसाला स्वतःचं भान येतं. म्हणजे कायिक वाचिक मानसिक पातळीवरचं भान येतं, सती येते. म्हणून बुद्धांनी कायानुसती, वेदनानुसती म्हणजे जाणीवा, चित्तानुसती, धम्मानुसती म्हणजे मनोधम्मानुसती म्हणजे विचार प्रक्रिया, याचं भान ठेवायला सांगितलं, सती ठेवायला सांगितली, जागृती डेव्हलप करायला सांगितली. हाच त्यांचा अंतिम शोध आहे बुद्धगयेतला. हे ज्याला कळत नाही तो पाप कर्म करत राहतो आणि ताप करत राहतो, तपतो, संतापतो. कर्म विपाक, कर्माचा परिणाम, हे मुद्दाम नाही करत तो. त्याला कळत नाही, तो भानावर नाही, सतीमध्ये नाही. कारण कनेक्टिव्हिटी नाही स्वतःशी, सावधान नाही, स्वतःशी कनेक्टिव्हिटी नाही. कायेचं भान नाही म्हणजे शिलाचरणाचं भान नाही, वाणीचं भान नाही म्हणजे शिलाचरणाचं भान नाही, मनाचं भान नाही म्हणजे शिलाचरणाचं भान नाही. कारण कायेच्या संपर्कात नाही, वेदनांच्या संपर्कात नाही, फिलिंग, चित्ताच्या संपर्कात नाही म्हणजे लोभ द्वेषाच्या संपर्कात नाही. ते कळतच नाही काय चाललंय ते. आणि विचार प्रक्रियांच्या मनोधर्मांच्या संपर्कात नाही. त्याच्यामुळं वर्तनावर नियंत्रण येत नाही, वर्तन संयमित नसतं, इंद्रिय संयमित नसतात. चक्षु चक्षु इंद्रिय संयमित नसतात, कर्णेंद्रिय संयमित नसतात, घ्राणेंद्रिय संयमित नसतं, जिव्हा इंद्रिय संयमित नसतं, काया इंद्रिय संयमित नसते म्हणजे त्वचा ही स्पर्शाचं काम करते. कारण मन संयमित नसतं, चित्त संयमित नसतं. हे सगळं जे आहे हे आपल्याला जागृतीमध्येच लक्षात येतं, असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याच्यातून मग आपोआपच पुढची गाथा जी आहे, मला वाटतं ते हरकत नाही पुढे पण आपण, कारण दोन्हींचा सार एकच आहे. जो पुण्यकर्म करतो, ज्याला भान येतं, जो जागृत होतो, तो पुण्यच करणार. कारण पुण्य होणार त्याच्याकडून, करण्याची गोष्ट नाही ती. पाप ही करण्याची गोष्ट नाही, पुण्य ही करण्याची गोष्ट नाही. तो परिणाम आहे. कशाचा परिणाम आहे? सती आणि जागृतीचा परिणाम आहे. सती आणि जागृतीचा परिणाम आहे. जागृती हा शब्द आपण, सती जागृती हा शब्द पुन्हा पुन्हा का उच्चारतो, तो मला बुद्धांच्या शिकवणीतला सेंट्रल पॉइंट वाटतो, मध्यवर्ती शिकवण वाटते, अप्पमाद. आणि बुद्धांना आपण सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. म्हणजे त्याचं जे संपूर्ण अस्तित्व जे आहे, कायिक वाचिक मानसिक अस्तित्व, टॉप टू बॉटम अंतर्बाह्य जागृत होतं, म्हणून सम्मा संबुद्ध संपूर्ण जागृत. पण ही संपूर्ण जागृती ही थोडी थोडी जागृती डेव्हलप करत करत करत
ती संपूर्ण जागृती त्यांना त्या 40 दिवसाच्या दरम्यान मिळालेली आहे. किंवा त्याच्या आधी 30 दिवस असतील, 20, पण ते आपल्याला दिवस मोजता येणार नाही, परंतु सांगता येणार नाही. कारण 40 दिवसाचा जो काही एक त्यांचं बुद्धगयेतलं वास्तव्य आहे, त्याच्यात या सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत. मध्य मार्ग तिथंच सापडलेला आहे. बाकीचा जे पहिले दोन मार्ग जे होते, काम सुखल्लिका व इंद्रिय तृष्णा, आणि नंतर अं, आत्मक्लेशाचा मार्ग म्हणजे ध्यान आणि आत्मक्लेश याचा मार्ग, दुसऱ्या टोकाला ते आले. तिथं तपश्चर्या केली, तापले तपले आणि बेशुद्ध होऊन पडले. त्यांनी टोकाची तपश्चर्या केली. पण तो शोध होता. त्यांनी ते ते त्याच्यात अडकून नव्हते. कारण शोध घेण्यासाठी माणसाला चुकीच्याही गोष्टी कराव्या लागतात, घडतातच त्या हातून. कारण जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत चुका होत राहतात. पण जो भानावर असतो, जो जागृत असतो, सतीमध्ये असतो, त्याला आपण चुकतो हे कळतं. आणि जो भानावरच नाही त्याला चुकाय कळत नाही आणि बरोबर काय तेही कळत नाही. म्हणजे सारासार दृष्टी त्याला मिळत नाही, जागृती नसल्यामुळे. म्हणजे सम्यक दृष्टी मिळत नाही. सम्यक दृष्टी नाही तर मग सम्यक संकल्प नाही, सम्यक वाचा नाही, कर्मांत नाही. त्याची लाईफस्टाईल जी आहे, आजीविका जगण्याची पद्धत ते चुकीची असते. त्याचे प्रयत्नही चुकीचे असतात, आणि कारण त्याला सती नसते शेवटी. आणि म्हणून समाधी त्याला मिळू शकत नाही, सम्यक समाधी मिळू शकत नाही. मिथ्या समाधी मिळू शकते, म्हणजे टेम्पररी एकाग्रता मिळू शकते. पण चित्त शांत होत नसल्यामुळं सम्यक समाधी मिळत नाही. तात्पुरतं शांत होतं तर तात्पुरती समाधी मिळते. चित्त परत अस्थिर झालं, अस्वस्थ झालं, समाधी भंग पावते. आणि ती चित्ताची मनाचा तो गुणधर्म आहे. म्हणून जे चित्त भानावर येतं, जे मन भानावर येतं, त्याची काया भानावर येते, त्याची वाणी भानावर येते, त्याचं अस्तित्व भानावर येतं. म्हणून सगळं जे अं, मुख्य कार्य जे आहे ते याच्या भोवतीच गुंफलेलं आहे, असं जाणवतं. अशा प्रकारे जो अं, या सतीमुळे, जागृतीमुळे पुण्य कर्म करतो, म्हणजे चांगलं काम करतो, म्हणजे शीलाचरण करतो थोडक्यात, तर त्याला आनंद होतो. इथे आनंद होतो, तिथे आनंद होतो. इदनंदती, पुढची गाथा पण आज घेऊन टाकू आपण. इदनंदती पेच नंदती कत पुण्यो उभयत्थ नंदती, पुण्यं मे कथंति नंदती, भियो नंदती सुगतिंगतो. पहिल्या गाथेच्या विरुद्ध अर्थ आहे. जो पुण्य कर्म करतो, शुभ कर्म करतो, तो दोन्ही ठिकाणी आनंदित होतो. इथं आनंदित होतो, तिथे आनंदित होतो. त्यांनी परलोकात म्हटलंय, आपण तिथे म्हण, तिथे. कारण ते इथेच बघा, ह्याच जीवनातले हिशोब आधी बघायचेत आपल्याला. हा लोकन परलोकन मृत्यूनंतर ते, जेव्हा आपल्याला आपलं भान येईल तेव्हा काय जाणवेल ते बघू नंतर. सध्या लॉजिकली तर्काने हा लोकन परलोक पाहत बसण्यात काही अर्थ नाही, असं मला वाटतं. जेव्हा आपल्याला जाग येईल, जागृती, जेव्हा आपल्याला अंतर्बाह्य जाग येईल, तेव्हा हा लोक आहे, परलोक आहे, मागचा लोक आहे, ते नंतर पाहू आपण. सध्या वर्तमानातलं, ह्या जीवनातलं, वर्तमान जीवनातलं आधी आपण काय म्हणतात, हिशोब पाहू. पाप पुण्याचा हिशोब इथं पाहू. आत्ता आपण कसे वागतो, आत्ता आपण कसं बोलतो, आत्ता आपण कशी कृती करतो, आपलं चित्त कसं आहे, आपल्या विचार प्रक्रिया कसं आहे, हे आत्ता वर्तमानात पाहायचंय. तर ही सती जागृती हे वर्तमानातलंच काम आहे, आत्ताचं काम आहे. आत्ता इथेच, इथंच, आत्ता जो श्वास चाललेला आहे, तिथून जी सुरुवात आहे, तो वर्तमानातला श्वास आहे. ती आनापान सती आहे. वर्तमानातली काया, त्यातल्या जाणीवा, वेदना, आत्ता काय जाणवतं, सध्याचा तो एक एक करंट, काय म्हणतो आपण त्याला, प्रवाहित प्रवाहित जीवन जे आहे,
मग ते श्वासाच्या पातळीवरचा असो, कायेच्या पातळीवर असो, वेदना जाणीवांच्या पातळीवरचं असो, चित्ताच्या पातळीवरचं जीवन असो, विचारांच्या पातळीवरचा असो, मनोधम्मांच्या पातळीवरचा असो, इंद्रियांच्या पातळीवरचा असो, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा जे आहे ते आत्ताचा क्षण, हा क्षण, हा क्षण हाच जागृतीचा विषय आहे. आणि क्षण हा थांबत नाही, कारण अनित्यता आहे. आणि हे सगळं आपण करत नाही, अनात्मा आहे, निसर्ग आहे. निसर्गाशी संपर्क आहे. आपलं अस्तित्व हा निसर्गाचा परिणाम आहे. आपल्या द्वारे किंवा आपल्या थ्रू आपण निसर्गाचा अभ्यास करतो जणू काही इनडायरेक्टली. कारण ज्याला स्व कळतो, ज्याला आपण कोण आहोत हे कळतं, ज्याला हे जीवन कळतं, त्याला मग निसर्ग काय ते नंतर कळतं, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बाहेरचं. ही ही जागृती जी आहे हे वर्तमानातलं काम आहे. आणि ही वर्तमानातली जागृती असली की आपलं कृत्य, कारण चित्तशुद्धी होते त्याच्यामुळे. चित्तशुद्धी झाल्यामुळं, विचारशुद्धी झाल्यामुळं, धम्मशुद्धी, मनोधम्माची शुद्धी झाल्यामुळं सद्धम्म उदय पावतात. चांगले धम्म, चांगले विचार उदय पावतात. आणि म्हणून पुण्य घडतं. आणि ज्याच्याकडून पुण्य घडतं म्हणजे शिलाचरण होतं, त्याला आनंद होतो. इथं आनंद होतो, तिथे आनंद होतो. म्हणून शुभ कर्म करणारा दोन्ही ठिकाणी आनंदित होतो. इथे पण आनंदित होतो, तिथे पण आनंदित होतो. कारण त्याच्या मनात हे सतत नैसर्गिकपणे चाललेलं आहे. जसं पाप कर्म, वाईट कर्म करणाऱ्याच्या मनात मी वाईट केलं हे, तो जागा असेल तर तो, जागा नसेल तर घोकत राहतो. आणि जागा असेल तर त्याला कळतं हे पाप कर्म आहे, तर ते आपोआपच कमी होतं. जागृती हे प्रॉब्लेम सोडवते. सती हे प्रॉब्लेम सोडवते. आणि पुण्यकर्म होत असेल तर त्याच्या सतीला, जागृतीला तेही कळतं, हे पुण्य, हे चांगलं काम माझ्याकडून होत आहे. मग त्याचा विचार करून मी पुण्य केलं, मग पुण्य करत आहे, तर त्याला तो आनंद होतो, त्याची ऊर्जा मोकळी होते. म्हणून ती सप्तबुद्ध्यांगामध्ये जसं, आता आपण हे जे बोलतो हे धम्मविषय आहेत समजा, तर धम्मविषयाच्या पाठीमागे जागृती सतीचा प्रकाश असतो. सतीच्या प्रकाशामध्ये जर आपल्याला धम्म दिसत असतील, म्हणजे संपूर्ण अस्तित्व दिसत असेल, तर तिथे आपल्याला हे पाप पुण्य पण दिसतं. आणि मग हे पाप कर्म आहे हे कळाल्यावर पापकर्माची ताकद, ती शक्ती कमी होते. आपापच त्या नियंत्रणात जाते. आणि आपापच माणूस पुण्याकडे वळतो, म्हणजे सद्वर्तनाकडे वळतो, म्हणजे शिलाचरणाकडे वळतो. आणि त्याची ऊर्जा मोकळी होते. वीर्य, तिसरं जे समृद्धी अंग आहे, ऊर्जा मोकळी होते. तिथं त्याला प्रीती म्हणजे अत्यानंद होतो. तोच विषय इथे आहे. त्याला आनंद होतो. मी पुण्य करतो, माझ्याकडून चांगलं काम होतंय, माझ्याकडून वाईट काम घडत नाही, याचा त्याला आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या विचारामध्ये त्याला अधिकाधिक आनंद होत राहतो. आणि असं इथं म्हटलेलं आहे, त्याला सुगती प्राप्त होते. आता ही सुगती, बुद्धांना आपण सुगत म्हणतो. तर सुगती म्हणजे चांगल्या अवस्था. गती म्हणजे गती आहे त्याच्यामध्ये, असं पण मी पाहतो. गत म्हणजे अवस्था, आपण गत म्हणतो ना, काय गत झाली, तर गत म्हणजे अवस्था. सुगत म्हणजे चांगली अवस्था. परंतु चांगली अवस्था म्हणजे ही क्षणोक्षणी वाढत जाते. कारण ही अनित्यता आहे, गतिशील आहे अस्तित्व. त्यामुळं सुगती ही पण स्थिर गोष्ट नाही, वाढत 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 जाते. जर सत्कर्म असेल तर. दुर्गती पण स्थिर गोष्ट नाही. वाईट कर्म जर असेल तर दुर्गती वाढत 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 जाते. जागृती जर असेल, सती जर असेल, तर दुर्गती कमी होते आणि सुगती वाढत जाते. कारण पुण्य, पाप कर्म कमी कमी होतं जागृतीमुळे, पुण्यकर्म वाढत राहतं. आणि मग आपल्याला आपोआपच त्याच्यातून आनंद मिळतो. त्याला
अत्यानंद होतो, त्याला प्रीतीची अवस्था म्हटलेलं आहे. आणि मग तिथं खऱ्या अर्थाने प्रश्रप्ती म्हणजे शांतता येते, स्थैर्य येतं, आणि मग समाधीची अवस्था मिळते. म्हणजे सगळा चित्ताचा कंप, विस्कळीतपणा, मनातला विचारांचा जो कल्लोळ आहे, जो जो गोंधळ आहे, जे त्याला जंगल म्हटलेलं आहे, जंगलातून, त्या कोंडलेल्या अवस्थेतून सुटका होते. समाधी. पण तिथे जर अहंकार असेल का मला समाधी मिळाली, तर माणूस तो परत अडकतो त्याच्यामध्ये. म्हणून ज्या माणसांना उपेक्षा कळत नाही, अनात्म कळत नाही, त्यांना दुःखमुक्ती मिळू शकत नाही. म्हणून अनात्म हा बेस आहे दुःखमुक्तीचा माझ्या मते. अनित्यता कळाली, पण त्या अनित्यते मला अनित्यता कळाली, मला काहीतरी वेगळं मिळालं, याच्यात जो अडकतो, म्हणजे आत्मभावामध्ये अडकतो, मी मध्ये अडकतो, सत्काय दृष्टीमध्ये अडकतो, तो त्या कर्मकांडात अडकतो, शीलवृत्त परामर्श मध्ये, शीलवृत्त परामर्श मध्ये अडकतो. मी मध्ये अडकतो, तो पुन्हा दुःखाच्या खाईमध्ये जातो. आणि तो आध्यात्मिक अहंकार, असं म्हणतात की आध्यात्मिक अहंकार हा सगळ्यात डेंजर अहंकार आहे. एक वेळ दुसरे कारण त्याच्यामधला जो मी आहे तो फार पवित्र मी असतो. कधी कधी मी फार मोठा आहे, मला समाधी मिळाली, मला प्राप्ती झाली, आणि मी गुरु आहे, आणि माझ्यामुळे अनेकांना मार्ग मिळाला, हा जो अहंकार आहे, याच्यात तो आतमध्ये त्याचं चित्त विस्कळीतच असतं, जरी ते समोर समोर दिसत नसलं. पण आतून ते जे अं, कर्माचे परिणाम आहेत ते होतातच. म्हणून त्याच्यात तो काहीतरी गडबड करून बसतो. म्हणून आध्यात्मिक विकृत माणसं त्याचा परिणाम भोगतात. आणि आजकाल हे जास्तच दिसायला लागलं, म्हणजे कारण आता हे आध्यात्मिक गुरु लोक जी परिणाम भोगतात, आणि स्वतःला काही नाही गोळी मारून घेतात काय, किंवा वेडसर अवस्था येते काय, किंवा जेलमध्ये जातात काय, आणि त्यांच्याकडून, सामान्य माणसाकडून एवढं वाईट कर्म होत नाही, एवढे आध्यात्मिक लोकांकडून, सोकाळ आध्यात्मिक, तथाकथित. बुद्धांनी अध्यात्म वगैरे हा विषय नाही, बुद्धांनी जागृती सांगितलेली आहे. भान, सती, सती पठ्ठान. तर सुगती पाहिजे असेल आपल्याला, तर सत्कर्म कसं होईल याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ते जागृतीमुळे शक्य आहे, सती पठ्ठाणामुळे शक्य आहे. आणि सती पठ्ठाण हा डायरेक्ट श्वासाला जोडलेला मुद्दा आहे. कुठे इकडे तिकडे पळायची गरज नाही, तिथंच आहे, जाग्यावरच. अनापान सती सुत्ताच्या आधारे आपण हा जो काय अभ्यास घेतो, त्याचं एक थोडंसं अवलोकन करायचं, पण स्वतःची प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची. सुत्ताचं आणि पुस्तकाचं ज्ञान आणि ध्यान याने प्रश्न सुटणार नाहीत, हे आता सिद्ध होत चाललेलं आहे. मला वाटतं आज आपण 17वी आणि 18वी गाथा कनेक्टेड असल्यामुळे दोन गाथा आज आपण या ठिकाणी संपवला. आणि उद्या आपण 19 आणि 20वी गाथा म्हणजे 10वं यमक घेणार आहोत. आणि ते कदाचित 2 दिवस चालेल, कदाचित. ते उद्या आणि परवा आपण ते घेऊन यमक वग्गो धम्मपदातलं पहिलं जे वग्ग आहे, सेक्शन आहे, ते आपण संपवणार आहोत. उद्या आपण 19वी गाथा पाहू. या ठिकाणी मी थांबतो, आणि तुमच्यासाठी मी माईक ओपन करा. ज्यांना काही बोलायचे त्यांनी बोलावं. मुक्त चर्चा.